बेसिकली एक्स रिटायर्ड फ्रॉम द अमेरिकन जायंट. आणि 2017च्या नंतर मी दिलीप जगदाळे म्हणजे कर्नल साहेबांचे मामे भाऊ त्यांच्या संपर्कात आलो. आणि त्यानंतर ते माझे व्याई पण आहेत यामध्ये. तर आमच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये एक संकल्पना रुजवली गेली. त्यांनी लोकांना एंट्री हॉलमध्ये येत असताना झाडांच्या बियाचं पॅकेट वेलकम म्हणून लोकांना दिले. आणि प्लांटेशनबद्दलचं त्यांचं कर्नल साहेबांचं जे कार्य आहे याच्यातलं धरणातली माती काढणं प्लांटेशन ह्याच्याबद्दल, तर ही आवड होतीच. आणि 78 ते 95 दरम्यान किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं दुर्गम हायकर्समध्ये मी होतो. आणि ते करत असताना किल्ल्यांवरती आलेली झाडी काढणं, तोफांचं संरक्षण करणं, झाडांचं संरक्षण करणं, तलाव साफ करणं, गडावरचे गड किल्ले हे करत असताना 95च्या नंतर प्रोफेशनल लाईफमध्ये ह्याच्यातून बाहेर पडलो. परत 2017च्या नंतर ही संधी मिळाली. आणि दिलीप जगदाळेंनी आमची ओळख कर्नल साहेबांबरोबर करून दिली. आणि आता मागची 2 वर्ष मी या संस्थेशी निगडीत आहे. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला मी त्यांच्या सोबत येतो. आणि आपल्याला काय खारीचा वाटा म्हणून काय कॉन्ट्रीब्यूट करता येत असेल तर निसर्गाचं प्लांटेशन करतो. आणि आत्ता हे थोडीशी जरा याच्यामधली आणखीन आवड निर्माण झाली किंवा संभावना निर्माण झाली की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आता मी मागच्या वर्षी युरोपला गेलो होतो. युरोपला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की सगळ्या ठिकाणी ग्रीनरी आहे. आणि तुम्ही डोंगर बघाल ना तर डोंगरातील झाडी एकाच रेषेत वाढलेली आहे. तर पॉसिबल नाही आहे. आपण कुठलीही झाडं वाढताना ही एका ह्याच्यात वाढत नाही, पुढे वरती खाली मागे झाडं वाढतात. पण तिथे एक गोष्ट लक्षात आली. तर त्यावेळेला मग मी तिकडच्या त्यांना लोकांना विचारलं की बाबा हे काय कसं काय झालं आहे. तेव्हा एक 50-1 वर्षापूर्वी डिफॉरेस्टेशन जे झालं तिकडे त्याच्यामध्ये सगळे डोंगर उघडे झाले आणि युरोपला ह्याच्या झळा पोचल्या. आणि मग तिथे प्लांटेशन झालं. आणि आता मागच्या 50 वर्षामध्ये एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही कधी युरोपला व्हिजिट केली तर सगळी झाडं एका रेषेत वाढलेली आहेत. आणि आपल्यासारखं माती आणि दिसत नाही तिकडे, अर्थात बाकी गोष्टी त्याला काही आणि कारणीभूत आहेत. तर आता ग्रीनरी झाली आहे. रस्ता सिमेंटचा सोडला तर दोन्ही बाजूला ग्रीनरी आहे. आणि आता तिथे युरोपमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं खूप मोठं हे होतं आहे. आपण बघितलं की इटली, फ्रान्स या ठिकाणी मोठी मोठी जंगलं पेटत आहेत. उद्या पुढे मागे आपण पण त्याची विक्टीम आहोत. तिकडे जे टेम्परेचर आहे. स्वित्झर्लंडमध्ये आत्ता आम्ही ज्याला गेलो माउंट विटलीस 10,000 फुटावरती, तिथे स्नो नाही आहे, बर्फ नाही आहे. आर्टिफिशियल बर्फ तयार करत आहेत कारण त्यांचं पोट टुरिझमवरती आहे. आणि जर प्लांटेशन नाही झालं, प्लांटेशन गेलं. आत्ता रिसेंटली पण त्यांचं इमिग्रेशनवरती त्यांनी बंदी आणली आहे ह्याच्यावरती, लोकांना बाहेरच्या बोलवणार. कारण काय आलं, त्यांच्या लोकांना जॉब नाही आहे, टुरिझम कमी होतं आहे त्यामध्ये. आणि त्याचं कारण म्हणजे निसर्गाचा ऱ्हास त्यामध्ये. तर आपल्याकडे पण ह्या गोष्टीचं आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि ह्या अशा संस्थांची निगडीत होऊन आपल्याला काय कॉन्ट्रीब्यूट करता येत असेल तर करायला हवं आहे असं मला वाटतं त्यामध्ये. Country will have water, that country will become superpower as in today. Now we have 65,000 dams in the world, out of which 22,000 dams are in China. We've been on a study tour to China. They have built a huge dam called Three Gorges. You can Google search it. आजकल हमारे पास वीडियो हमारे पास जादू की छड़ी आ गई है. आप कुछ भी चाहिए उसके बारे में चेक कर सकते हैं. वाली बात है. Their water management is really good. I mean, China is 5 times larger than our country landmass wise, and their water management is really good, and the quality of life of those people is really good. और वहाँ के लोग हमारे तरफ हाथ जोड़ के नमस्कार करते डेली. People love us by the way, क्योंकि हमारे पास बुद्ध गया है. जो बुद्ध का धागा है वो हमारे पास है, वो किसी के पास नहीं है. Anyway, so their water management is absolutely fantastic. In reality, that is in de facto, I would call them, they are the superpowers as on today, not USA, because their water management is excellent. Now let's come to India. We have 5,000 dams right from Bhakra Nangal to Periyar, and all the dams are silted. Now come closer to Maharashtra. We have 455 dams here. Let's come closer to Pune. We have this Khadakwasla Dam. The history of Khadakwasla Dam is, this dam was built in 1879 by Mahatma Jyotiba Phule,
And then you had in this 22-kilometer peripheral lake, you had 4 TMC of water approximately. And Pune's population was barely lakh plus, couple of lakh. When we started this project, that is almost 20 years hence, your population has grown up to be 7 million and the water content is just 1.5 TMC. And now the forecast is in another 2 years time, it will be 9 million. What year did you start the project? We started in 2010 onwards we started, because initially when we went to the government said nahi aisa hota hai waisa hota hai. They would tell us 10 reasons as to why you should not do it. I said here is a human resource. We have almost 40 to 55,000 men retiring every year. Now this is a human resource. Use it for good of the country. तो उनको हमने समझाने की कोशिश. Then we went to the government. They said नहीं मट्टी नहीं होता, ये नहीं होता. फिर then I showed them photography. It took me 2 years to sell this idea, and ultimately we agitated and started the work. अभी देखिए, you have almost 60% of a silt here and 40% of water. As on today, complete Maharashtra is reeling under crisis. Even Pune, there is lack of drinking water as on today. So when we went to the government, we said मार्च महीना शुरू होती है तो पानी की किल्लत शुरू हो जाती है. पूरा महाराष्ट्र का देश में ये हाल है. मतलब 9 नॉन गैंजेटिक स्टेट्स, इधर वाले जो 9 स्टेट्स है, मतलब राजस्थान, पंजाब, फिर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, तमिलनाडु, ऑल दिस 9 स्टेट हैव अ क्राइसिस. उधर वाले में कोई इशू नहीं है, वहाँ डिफरेंट इश्यूज आते हैं. सो वी मेट द जल संपदा मंत्री. ही सेड नो कर्नल साहब, फिर हम ऐसे करते हैं, विल रेज द वॉल ऑफ द डैम बाय 5 feet. आई सेड अगर वो इफ यू डू दैट, व्हाट विल हैपन इज यू thousands of hectares will come under water और पता नहीं कितने हजारों किसान विस्थापित हो जाएंगे. I said we have a very cost effective innovative concept. That is, when the water recedes further towards the wall of the dam, if this is the wall, when it March, April, May, water recedes further towards the wall of the dam, you have almost 20 kilometers lying naked to the skies. Now, wherein you have 1 acre, 2 acre, 5 acre, 10 acre, 100 acres of these islands. Now, why these islands have taken place is purely because a lot of tree cutting has taken place in the catchment area. All the ground cover has been ransacked completely, and therefore it rains very heavily. मतलब कोई भी catchment area हो लो आप अपना या प्रदेश का, it rains very heavily here. And जिसको हम मराठी में बोलते हैं टपोरा, यानी बड़े बूंदों वाला बारिश होती है. So with our studies for last 20 years, we have seen that you get almost 1 to 1.5 foot of a silt every year. So you have more of a silt and less of water. We'll show you once we go on the other side. So we went to the government. We said we'll remove this and we'll throw it out of the periphery of the lake. And there are 28 villages around. So well, we started this project initially, and then of course Cummins came in and other Tata Motors, everybody came in. But then they left us during COVID. But your people have continued and they held our hand, and therefore it has become a more of a role model for the rest of the world. We were invited by American Waterworks in Philadelphia to give presentation of the particular dam, because over a period of time we have removed 25 lakh truckload of a silt. Now when you remove 1 truckload of a silt, you cater for 1 tanker worth of water. You can multiply 25 lakh into 10,000 liters, because where does the silt go? वो मैं बता दूँ. So there are these 28 villages all around. Like here also we have put the silt. Earlier, this is actually part of the lake, right up to that corner. This is the encroachment of 5 acres by one politician. I don't want to name it here publicly. You may. That's the reality of our country. That's true. Everyone knows. So this silt is as good as a brown gold. मैं तो मराठी में मैं जब बात करता हूँ लोगों से, तो मैं कहता हूँ कि मैं रोटी के साथ में ये क्या कहते हैं बटर समझ के मैं खा सकता हूँ. इतनी सुंदर मट्टी है ये जादुई मट्टी है. We call it a brown gold. When we had Sharad Pawar visiting us, we had a lot of visitors coming. Uma Bharti, Sharad Pawar, Nitin Gadkari, everybody came. But none of them has helped. Of course, Gadkari साहब ने थोड़ा मदद की हमको. But as luck would have it, he's gone to road and transport development minister. अगर यहाँ होते तो शायद और कुछ कर सकते थे. So the silt which has come out, we have given it to 28 villages all around. They are really grateful. We have those videos. मैं आपके साथ शेयर किया हुआ है अपने ग्रुप में. सर को भी जरा दिखा देना. Literally, these farmers are crying कि साहब आप लोगों ने
जो काम किया हमारे मट्टी डालने से, हमारा तो yield has increased 4 times. In fact, यहाँ another similar project we replicated in Satara. तो वहाँ भी जहाँ पे मतलब on barren land they put the soil, and earlier they were never taking any crop there. But हमने ये शुरू करने के बाद में they have taken ginger worth 7 lakh rupees, and one farmer is he got almost 33 lakh rupees. उसके 5 acres थे, उसमें उसने मट्टी डलवा के लिए। अब वो कहता है पिछले 15 दिन पहले मेरे को मिलने के लिए आया था, बोले साहब आप लोगों ने जो मट्टी डाल दी उसके कारण मैंने तो क्या किया है, 30 लाख बैंक में रखे और 3 लाख के ऊपर हमारा चल रहा है, और बड़े हमें कुशल मंगल हम लोग हो गए, और उसका सिर्फ कारण है ये मट्टी की जो जादुई ये मट्टी है ये। एंड व्हाट विल हैपन इज like we are Is it good for all crops? Yeah, it is good Or any specific crop get better? No, it is good for, because you see you do not have to see। देखो हम पिछले 50 सालों से खुद के पे थपथपा रहे हैं कि भाई हरित क्रांति, वो हरित क्रांति नहीं है, वो तो यूरिया की क्रांति है। अभी पिछले 15 दिन पहले मैं बॉम्बे से आ रहा था बाय रोड, तो यहाँ थातोड़े करके जगह है, तो वहाँ वीमेन फोक सब्जी वगैरह बेचते हैं, उसमें फ्रूट्स भी बेचते हैं। तो मेरे मित्र कर्नल साठे आज नहीं आए, वो बोले सर कुछ लेते फ्रूट। तो हमने कहा यार, मैंने कहा इससे पहले मैंने फ्रूट खाए उधर के, बट आपको लेना है तो हमने लिया गुआवा, लाइक अ फुटबॉल साइज। तो उसमें कोई मिठास ही नहीं थी। मैंने कहा गांव में अपने छोटा सा भी होता है तो इतना पेरू जिसको मराठी में हम कहते हैं, इतना मीठा होता है, अभी इसमें पूरा यूरिया ही भरा हुआ है। तो व्हाट हैज हैपेंड इज if you clean up say 25 dams in Pune district, now there are 25 dams in Pune district, like I said 450 in Maharashtra, 5,000 there, and this is all with people's participation. We have 250 odd Ganpati mandals with us, then we have Rotary, Lions, NCC, NSS, everybody put together. इसके photographs है, sir को एक copy दे देना, तो you'll realize it that I'll just show you. Of course Nana also, Patekar also has helped us.